Hello everyone. DLS of pentagonal prism, development of lateral surfaces of solids. याबद्दल एक महत्त्वाचा टॉपिक आणि दोन केसेस असू शकतात. एक तर बेस ऑफ प्रिझम पॅरलल टू व्हीपी किंवा परपेंडिक्युलर टू व्हीपी असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येऊ शकतात. त्यातही अगेन कंडिशन आहे, आपण म्हणतो की कॉर्नर इन एचपी किंवा मग साइड इन इज इन एचपी असं सेंटेन्स असतं एक्झाम मध्ये. आणि एज ऑफ बेस पॅरलल टू व्हीपी जर असेल तर नियरर टू ऑब्झर्वर आणि अवे फ्रॉम ऑब्झर्वर, म्हणजे सेंटेन्स कसंही असू द्यात, ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर डीएलएस ऑफ पेंटागोनल प्रिझम व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. तर अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ग्राफिक्सची एक्झाम आणि बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत. आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले तर पेंटागोनल प्रिझम कसा असतो आपल्याला ऑलरेडी माहित आहे, तरी सुद्धा आपण त्याच्या एज काय असतं, बेस काय, व्हर्टेक्स काय, याचा थोडासा जर हे डायग्राम बघितलं तर तुम्हाला जजमेंट येऊन जाईल. ठीक आहे. पेंटागोनल प्रिझम या टाइपचा आहे. आता सगळ्यात पहिले तर पेंटागॉन ड्रॉ कसा करायचा हे जर माहित असेल तर आपल्याला इझिली कुठलाही प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करता येईल. ओके. पेंटागॉन जो असतो, सपोज आपल्याला एखादं डायमेन्शन दिलंय 30 mm चा पेंटागॉन ड्रॉ करा असं जर सांगितलं तर मग आपण एक 30 mm ची साइड त्याची घेतो. ठीक आहे. त्याला सपोज ए बी असं नाव देऊयात. ए पॉइंट पासून एक अँगल वर म्हणजे 108 डिग्री अँगल वर एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करतो आणि दुसऱ्या पॉइंट पासून पण 108 डिग्री, कारण पेंटागॉनचा अँगल हा 108 डिग्री असा असतो. तर इथे एक लाईन ड्रॉ करतो. जे डिस्टन्स ए बी चा आहे तेवढं डिस्टन्स इथून पण घेणार आणि इथे पण घेणार. ओके. त्याला सी आणि डी असे नाव देऊयात. ठीक आहे. 30 30 30 आणि आता यानंतर काय करणार की पॉइंट डी पासून एक आर्क घेणार 30 डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन. ठीक आहे. 30 डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. हे सुद्धा 30 असेल, हे सुद्धा 30 असेल. डी पॉइंट पासून एक आर्क घ्या 30 mm वरच आणि सी पॉइंट पासून पण एक आर्क घ्या 30 mm वर. ठीक आहे. त्याला पॉइंटला नाव द्या ई आणि दोन लाईन जॉईन करा. अशा पद्धतीने आपण पेंटागॉन ड्रॉ करत असतो. ठीक आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती तरी सुद्धा रिपीट केलं. आता क्वेश्चन एक्झाम मध्ये आपल्या समोर आल्याच्या नंतर एकदा केअरफुली रीड करा त्यामध्ये काय दिलेलं आहे. ओके. अ पेंटागोनल प्रिझम साइड ऑफ बेस 25 mm. बेसची साइड दिली 25 mm अँड अल्टिट्यूड 70 mm. अल्टिट्यूड असेल किंवा ऍक्सिस हाईट विचारतील किंवा सिम्पली हाईट असा उल्लेख करतील, असं मेन्शन असेल तर ती हाईट असा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. रेस्ट ऑन इट्स बेस ऑन हॉरिझॉन्टल प्लेन HP ऑन HP सच दॅट and edge of base is parallel to VP. आता हा महत्वाचा पॉइंट यामध्ये असणार आहे की एज ऑफ बेस इज पॅरलल टू व्हीपी. पेंटागॉनचा आहे 3-4 कंडिशन आपण बघणार आहोत या व्हिडिओतून. तुम्हाला क्लिअर कट आयडिया येऊन जाईल कोणत्या पोझिशनला तुम्हाला काय ड्रॉ करायचंय. ओके. इथं काय म्हणलंय की एज ऑफ बेस पॅरलल टू व्हीपी अँड सगळ्यात महत्वाचं नियरर टू द ऑब्झर्वर. असा जर क्वेश्चन आला तर मग ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ कम्प्लीट सरफेस, तर त्या पेंटागोनल प्रिझमची डेव्हलपमेंट ड्रॉ करा असे. आता बघा, हाईट आणि ज्या साइड आहेत एक्झाम मध्ये व्हॅरी होतील पेंटागोनल. इथं लक्षात एवढंच ठेवायचं की एज ऑफ बेस इज पॅरलल टू व्हीपी याचं मिनिंग काय होईल आणि नियरर टू ऑब्झर्वर याचा अर्थ काय होईल ते ड्रॉ कसं करायचं. ठीक आहे. आपण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात, स्टार्ट करूयात. ठीक आहे. पेंटागोनल प्रिझम साइड पॅरलल टू व्हीपी. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर आपण स्टार्टिंग XY लाईन पासून करतो. XY लाईनच्या खाली टॉप व्ह्यू असेल आणि XY लाईनच्या वरती हा फ्रंट व्ह्यू असेल. आपल्याला माहिती आहे पेंटागोनल प्रिझम आहे तर त्याचा टॉप व्ह्यू हा पेंटागॉन येईल आणि फ्रंट व्ह्यू हा रेक्टँगल आणि त्यामध्ये काही लाईन्स येतील. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं पेंटागॉन ड्रॉ कसा करायचा. ठीक आहे. आता जस्ट आपण बघितलं की पेंटागॉन हा ड्रॉ कसा करायचा. 108 एवढं त्याचं डिग्रीचं अँगल तो असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला डायमेन्शन्स दिलेले आहेत 25 mm. ओके. तर इथं तुम्ही डायमेन्शन्स हे फेंट लाईन मध्ये असतील. ओके. ABCDE असे नाव आपण त्याला दिलेले आहेत. ओके. हा, आता इथपासून प्रत्येक पॉइंट पासून फेंट लाईनचे प्रोजेक्शन हे XY लाईन पर्यंत तुम्हाला घ्यायचे. ओके. फेंट लाईनचे प्रोजेक्शन XY लाईन पर्यंत घ्यायचे आणि ही जी लाईन येईल ही डार्क येईल. आता XY लाईन फेंट असेल पण ही इथून इथपर्यंत जी लाईन असेल ही डार्क असेल. तर लाईन वर्क तुम्हाला इथं दाखवायचे. सगळ्यात जास्त मार्क हे लाईन वर्कला असतात ग्राफिक्स मध्ये.
इथपासून हाईट किती दिलेली आहे तुम्हाला 75 mm. ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन डार्क लाईन. ठीक आहे, 75 mm ची ड्रॉ करा. तसेच जे प्रोजेक्शन्स आलेले आहेत, ठीक आहे, तिथपासून पण हे इथं व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येतील. सगळ्यात महत्वाचं आता इथं हे म्हटलेलं आहे की पॅरलल साइड इज नियरर टू ऑब्झर्वर. ठीक आहे, ज्या वेळेस नियरर टू ऑब्झर्वर पॅरलल साइड ही असेल, ठीक आहे, ही पॅरलल साइड ए बी एक्स वाय ला पॅरलल आहे असं कन्सिडर करा, किंवा व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे, तर ही पोझिशन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आणि ऑब्झर्वर म्हणजे तुम्ही बघताय, ऑब्झर्व करताय, तर नियरर टू ऑब्झर्व म्हणजे इथे येईल तो बेस. ठीक आहे, रिव्हर्स असं येणार नाही. ठीक आहे, ही पॅरलल साइड अशी वरती येणार नाही. ठीक आहे, ती कधी येईल मी ते तुम्हाला सांगणारच आहे, पण ही पोझिशन येईल. लक्षात ठेवा, नियरर टू ऑब्झर्वर आणि पॅरलल कंडिशन जर असेल पेंटागॉन प्रिझमची, तर हा येईल त्याचा टॉप व्ह्यू. आता इथून जर ऑब्झर्वर असेल तर ऑब्वियस हा जो डी पॉइंट आहे, ठीक आहे, डी पॉइंट आहे तो दिसणार नाही, इनव्हिजिबल असेल किंवा हिडन असेल. हिडन पार्ट आपण ऑलवेज डॉटेड लाईननी डिनोट करत असतो. फाईन, हिडन लाईन्स ज्या आहेत त्या डॉटेड लाईनने आपण डिनोट करत असतो. तर इथं ई डॅश ए डॅश फ्रंट व्ह्यू आहे म्हणून आपण ए डॅश बी डॅश सी डॅश असं नाव देत असतो. टॉप व्ह्यू मध्ये ए बी सी डी असं नाव देत असतो. ठीक आहे, डी पॉइंट हा डी डॅश जो आहे ही स्ट्रेट लाईन ती डॉटेड असेल, रेस्ट ऑफ द लाईन्स ह्या व्हिजिबल असतील, समोरून व्हिजिबल आउटलाईन्स असतील. हे नेमिंग तुम्ही इथे पण करू शकता. ओके, ए डॅश बी डॅश बॉटम लाई करा आणि टॉप लाई करा. आता फ्रंट व्ह्यू नाव द्या इथे आणि टॉप व्ह्यू नाव द्या. ठीक आहे, दोन फ्रंट लाईन मध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये ते नाव तुम्हाला द्यायचे. आता ह्याची डेव्हलपमेंट आपल्याला ड्रॉ करायची. ऑलरेडी आपण स्क्वेअर प्रिझमची डेव्हलपमेंट बघितलेली आहे, त्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे या चॅनलवर, तुम्ही तो बघून घ्या. मग तुम्हाला हे इझी जाईल यानंतर पेंटागॉनची डेव्हलपमेंट कशी करायची. ठीक आहे, या पॉइंट पासून एंडची जी लाईन असेल तिथपासून एक फेंट लाईन पुढे घ्या, सफिशियंट डिस्टन्स किंवा अप्रॉक्सिमेट डिस्टन्सवर इथं तुम्हाला एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन घ्यायची. हे डिस्टन्स अप्रॉक्सिमेट असेल. ठीक आहे, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन घ्या. आता पेंटागॉन आहे, आपण स्क्वेअर प्रिझमची डेव्हलपमेंट केली होती, तर ती जी आहे स्क्वेअर प्रिझमची डेव्हलपमेंट इथं 25 किंवा 30, 35, 40 जे काही डिस्टन्स असेल, जर स्क्वेअर प्रिझम असेल तर ते 4 टाइम्स मल्टिप्लाय करून पुढे लाईन ड्रॉ केली होती. आता इथे पेंटागॉन आहे, तर जर हे डिस्टन्स 25 आहे तर पहिलं डिस्टन्स 25 आणि तुम्हाला पेंटागॉन म्हणून 5 साइड्स 25 इंटू 5 टाइम्स तुम्हाला ती लाईन घ्यावा लागेल. ओके, म्हणजे 125 असं ते डायमेन्शन येईल. 2 एरो हेड करून प्रॉपरली तुम्हाला ते डायमेन्शन इथं द्यायचे. ठीक आहे, डायमेन्शन लाईन्स या फेंट असतील. ठीक आहे, आता इथे तुम्ही एक रेक्टँगल म्हणून घेतलं तरी चालेल आणि ज्या 25 mm च्या ज्या लाईन्स आहेत प्रत्येक 25 मधून तुम्हाला एक एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, आणि त्या पॉइंटला ए ए बी बी असे नाव द्यायचे. स्क्वेअर प्रिझमचा ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यावेळेस देखील मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता देखील सांगतोय, ए बी सी डी ई आणि परत ए लाच एंड होईल. ठीक आहे, कॅपिटल लेटर्स यूज करायचे डेव्हलपमेंट मध्ये. टॉप व्ह्यू असेल ए बी सी डी, फ्रंट व्ह्यू असेल ए डॅश बी डॅश सी डॅश आणि डेव्हलपमेंट असेल त्यावेळेस कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी आणि इथं वरती तुम्हाला नाव द्यायचंय DLS ऑफ पेंटागॉनल प्रिझम. 2 फेंट लाईन मध्ये 6 mm चं डिस्टन्स ते जनरली असतं. ठीक आहे, आणि कॅपिटल लेटर्सच तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे, ही झाली पोझिशन पेंटागॉनल प्रिझम, साइड ऑफ बेस पॅरलल टू व्हीपी आणि नियरर टू ऑब्झर्वर. हे लक्षात ठेवा, नियरर टू ऑब्झर्वर असेल तर मग या टाइपची डायग्राम येईल आणि पॅरलल लाईन इथे येईल खाली ऑब्झर्वरच्या साइडला. ठीक आहे, आता 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत की बेस ऑफ प्रिझम पॅरलल टू व्हीपी आणि बेस ऑफ प्रिझम परपेंडिक्युलर टू व्हीपी. ठीक आहे, या स्लाइड मध्ये तुम्हाला कुठल्याही टाइपचा प्रिझम पेंटागॉनल प्रिझम येऊ द्या, त्याचं सोल्युशन मिळेल की त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा येईल. टॉप व्ह्यू जर चुकला तर सगळा प्रॉब्लेम चुकेल. टॉप व्ह्यू जर करेक्ट आला तर कम्प्लीट प्रॉब्लेम करेक्ट येईल, मार्क्सही चांगले मिळतील. ठीक आहे, आता जर पॅरलल पोझिशन असेल तर आताच आपण काय बघितलं की नियरर टू ऑब्झर्वर. ठीक आहे, अशा टाइपची डायग्राम होती, सेम डायग्राम आपण बघितली. ठीक आहे, पेंटागॉनल प्रिझम बेस पॅरलल टू व्हर्टिकल प्लेन, त्यामध्ये नियरर टू ऑब्झर्वर ही केस आणि जर असा उल्लेख असेल की अवे फ्रॉम ऑब्झर्वर. ठीक आहे, पॅरलल एज ऑफ बेस इज अवे फ्रॉम ऑब्झर्वर असा जर मेन्शन असेल तर डिफरन्स बघा, हाच मेन डिफरन्स आहे. इथं पॅरलल लाईन इथं होती
नियर टू ऑब्झर्वर आणि अवे फ्रॉम ऑब्झर्वर. आता पॅरलल लाईन इकडे आली बघा, ही पण पॅरलल आहे, ही पण पॅरलल आहे, पॅरलल केसच आहे ह्या दोन्ही पण. डिफरन्स असा आहे की नियर टू ऑब्झर्वर ही केस येईल, अवे फ्रॉम ऑब्झर्वर मग ही लाईन पॅरलल वेगळी येईल. आणि आता या डिफरन्स काय असणार आहे की अवे फ्रॉम ऑब्झर्वर असताना इथं ऑब्झर्वर आहे, इथून लांब आहे, तर या दोन लाईन बॅक साइडला डॉटेड येतील. बाकी इथे एकच लाईन डॉटेड आली होती, इथे काय होतील की हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट व्हिजिबल असेल, हे दोन पॉइंट व्हिजिबल नसतील तर त्या दोन लाईन डॉटेड असणार आहे. ओके, आता हे झालं पॅरलल केस. परपेंडिक्युलर ज्यावेळेस असतं, ठीक आहे, परपेंडिक्युलर ज्यावेळेस असतं त्यावेळेस बघा ही पॅरलल साइड आहे, दोन्ही पॅरलल साइड आहेत. ही साइड बघा, ही परपेंडिक्युलर टू एक्स वाय लाईन किंवा परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल प्लेन. ठीक आहे, या केसमध्ये त्याचा फ्रंट व्ह्यू असा येईल. कारण हे दोन्ही पॉइंट जरी इनव्हिजिबल किंवा हिडन असतील तरी सुद्धा हे ओव्हरलॅप होत आहेत, त्यामुळे मग ते आपल्याला डार्क लाईन्सनी दाखवावं लागतील. ओके, हा पॅरलल कंडिशन ही पण असू शकते अशी. ठीक आहे, ही साइड पॅरलल आहे, ही साइड पॅरलल आहे, मग तुम्हाला तो ड्रॉ करता येईल. ओके, याच कंडिशनला अजून एक गोष्ट आहे की परपेंडिक्युलर तर हे आहेच, परपेंडिक्युलर तर हे आहेच, पण असा जर उल्लेख असेल की पेंटागोनल प्रिझम रेस्टिंग ऑन कॉर्नर, हा कॉर्नर आहे बघा, रेस्टिंग ऑन कॉर्नर असा जर उल्लेख असेल तर मग तुम्हाला हे सुद्धा ड्रॉ करता येऊ शकतं. ठीक आहे, एवढ्या 4 केसेस लक्षात ठेवा, तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, एक प्रॉब्लेम ऑलरेडी आपण हा सॉल्व्ह केलाय. बेस और एज ऑफ बेस पॅरलल टू व्हीपी अँड नियरर टू ऑब्झर्वर. एज ऑफ बेस पेंटागोनल प्रिझम पॅरलल टू व्हीपी अँड अवे फ्रॉम ऑब्झर्वर ही केस. त्यानंतर कॉर्नर बेस असेल किंवा परपेंडिक्युलर टू व्हीपी, तर मग या दोन्हीपैकी एक केस, जसं तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असेल त्यानुसार. ओके, आता हे आपण बघितलं होतं की नियर टू ऑब्झर्वर आणि अवे फ्रॉम ऑब्झर्वरला सुद्धा काय होईल की कुठलीही केस असू द्यात, ठीक आहे, यापैकी कुठलीही केस असू द्यात, डेव्हलपमेंट तर अशीच येणार आहे. पेंटागोनल प्रिझम आहे, 5 साइड्स आहेत, डेव्हलपमेंट अशीच आहे, फक्त इथली पोझिशन ती तुम्हाला मी दाखवली ह्या त्यानुसार व्हॅरी होतील. ओके, तर अशा पद्धतीने डेव्हलपमेंट ऑफ पेंटागोनल प्रिझम हा टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. बरेचसे व्हिडिओ आपण अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलवर घेऊन येणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.